नमस्कार लाडक्या ताईंनो, लाडक्या ताईंचं टेन्शन वाढवणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय लाडक्या ताईंनो, आता लाडक्या ताई या ठिकाणी या हप्त्यापासून 92 लाख लाडक्या ताई अपात्र झालेले आहेत। म्हणजेच की जून महिन्याच्या हप्त्यापासून 1500 रुपयाच्या हप्त्यापासून लाडक्या ताईंनो आता म्हणजेच की 92 लाख लाडक्या ताई या ठिकाणी अपात्र झालेले आहेत। त्यामुळे लाडक्या ताईंनी तात्काळ हे काम पूर्ण करून घ्यायचं आहे। ज्या लाडक्या ताई हे तात्काळ काम पूर्ण करून घेतील अशा लाडक्या ताई या ठिकाणी जून महिन्याच्या हप्त्यापासून म्हणजेच की अपात्र होणार नाहीत, पात्र होणार आहे। ज्यात लाडक्या ताई हे एक काम करतील आणि केव्हा तुमच्या खात्यावरती नेमकी 1500 रुपये हप्ता हा जून महिन्याचा हप्ता केव्हा जमा होणार आहे ही देखील तारीख आता तुम्हाला लाडक्या ताईंनो पुढे पाहायला मिळणार आहे। महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तसेच तुमचा काही प्रश्न असेल तर तुमचा छोटा भाऊ समजून नक्कीच तुमच्या प्रश्नांचं मी उत्तर देईल। नक्कीच मला प्रश्न म्हणजेच की तुमचा कमेंट मध्ये नक्की विचारू शकता। तर आता पहा लाडक्या ताईंनो, तुम्हाला जून महिन्याचा हप्ता हा म्हणजेच की 1500 रुपये 15 ते 18 जुलै पर्यंत या ठिकाणी जमा होणार आहे। परंतु यामधून 92 लाख लाडक्या ताई अपात्र देखील झालेले आहेत। त्यामध्ये तुम्ही तर अपात्र झाला नाहीत ना, हे देखील तुम्हाला आता लाडक्या ताईंनो पुढे पाहायला मिळणार आहे। आता लाडक्या ताईंनो, तुम्हाला हे तर समजलं असेल की जून महिन्याचा हप्ता तुम्हाला 15 ते 18 जुलै पर्यंत या ठिकाणी पूर्णपणे तुमच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे। आणि जर का शेतकरी बांधवांनो 15 ते 18 तारखेपर्यंत म्हणजेच की लाडक्या ताईंनो तुमच्या खात्यावरती हा हप्ता जमा झाला नाही तर तुमच्या खात्यावरती कदाचित झाला नाही तर लाडक्या ताईंनो तुमच्या खात्यावरती जून आणि जुलैचे एकत्रपणे 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत। म्हणजेच की जर का तुमच्या खात्यावरती 15 ते 18 तारखेपर्यंत जून महिन्याचा या ठिकाणी हप्ता जमा झाला नाही तर काळजी किंवा चिंता करू नका। जून आणि जुलै महिन्याचे एकत्रपणे तुमच्या खात्यावरती या ठिकाणी 3000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे कसलीही काळजी करू नका। आणि त्यासोबत आता कोणत्या लाडक्या ताई अपात्र झालेल्या आहेत ते देखील थोडक्यात सांगतो। तर पहा लाडक्या ताईंनो, तुम्ही म्हणजेच की आता कोणत्या 92 लाख म्हणजेच की लाडक्या ताई अपात्र झालेले आहेत, ज्या लाडक्या ताईंनी ई केवायसी न करण्यामुळे म्हणजेच की सुमारे म्हणजेच की 62 लाख म्हणजेच की % या ठिकाणी लाडक्या ताई यामधून ई केवायसी मुळे या ठिकाणी अपात्र झालेले आहेत। आणि बऱ्याच लाडक्या ताई अशा अपात्र झालेले आहेत म्हणजेच की त्यांचं वार्षिक कुटुंबांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यामुळे या ठिकाणी अपात्र झालेले आहेत। तर आता लाडक्या ताईंनो, तुम्ही हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत होता, आता तो हप्ता तुमच्या खात्यावरती या ठिकाणी 15 ते 18 जुलैला जमा होणार आहे। त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।